आज मनीषचा लहान भाऊ राजू येणार होता. मनीष आणि नलिनीचं लग्न 3 महिन्यापूर्वी झालं होतं. राजू भावाचं लग्न होताच लगेचच बेंगलोरला निघून गेला, कारण लग्नाच्या तयारीमध्ये त्याचे अनेक प्रोजेक्ट राहिले होते आणि तसंच त्याचं इंटरनल एक्झाम सुरू होणार होतं. परीक्षेनंतर त्याला सुट्ट्या झाल्या, त्यामुळे तो घरी आला. बाबा नमस्कार असं म्हणत राजू त्याच्या बाबाचे पाय पडत घरात प्रवेश करू लागला. नंतर तो आईचे पाया पडत विचारू लागला, आई, ताई आणि वहिनी कुठे आहेत? त्यावर वर्षाताई म्हणाल्या, बाळा आलास तू, नेहमी सुखी राहा. शुभ्राताई तिच्या खोलीत आहे आणि वहिनी किचनमध्ये आहे. अगं नलिनी, हे बघ तुझा धीर आला आहे, जरा चहा बनव आणि माझ्यासाठी सुद्धा एक कप चहा ठेव. राजू त्याच्या वहिनीच्या म्हणजेच नलिनीच्या पाया पडू लागला. तेव्हा नलिनी म्हणाली, अरे राजू, मी इतकी मोठी नाही, तू माझ्या पाया पडू नकोस. पण नमस्कार आणि हाय हॅलो चालेल. पण राजू तरीसुद्धा त्याच्या वहिनीच्या पाया पडतो, कारण तो बंगलोरला असताना वहिनीसोबत नेहमी फोनवर बोलत असायचा आणि नलिनी त्याच्यासोबत अशाप्रमाणे बोलायची, ज्यामुळे राजूला आपलेपणात आणि खूप बरं वाटायचं. नलिनी चहा भजी बनवते आणि राजूला आवाज देत म्हणते की राजू लवकर ये, मी तुझ्यासाठी गरम गरम भजी बनवली आहे. राजू वर त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या खोलीत गेला होता. तेव्हा शुभ्रा म्हणाली, वहिनी नाश्ता वरच घेऊन ये, मी आणि राजू इथेच नाश्ता करू. ठीक आहे शुभ्रा, असं म्हणत ती नाश्ता घेऊन वर जाऊ लागली. पण वर जाताना पायऱ्यावरून राजूने नलिनीच्या हातातनं नाश्ता घेतला आणि नलिनीला म्हणाला, अगं वहिनी, मीच खाली आलो असतो, तू इतके कष्ट का घेतलेस? अरे कष्ट कसले, तुम्ही दोघं अगदी आरामात बसून नाश्ता करून घ्या, मी नंतर करेन. आधी तुझ्या मोठ्या भावाला ऑफिससाठी डबा बनवून देते. असं म्हणत नलिनी खाली येण्यासाठी पायऱ्या उतरू लागली. तितक्यात मनीषचा आवाज आला, अगं नंदिनी, माझ्या शर्टला इस्त्री केली आहेस का? अगं शर्ट इस्त्री करून देशील का मला? आत्ताच करते, असं नलिनी मनीषला म्हणू लागली. थोड्या वेळानंतर राजू आणि शुभ्रा खाली आले. वर्षाताई राजूला म्हणाल्या, मला सांग, तू आता आराम करणार आहेस की कुठे बाहेर जाणार आहेस? मनीष त्याच्या ऑफिसला आणि तुझे बाबा दुकानात गेले आहेत. नाही आई, मी आता कुठेही जाणार नाही, घरीच राहीन. मी तुझ्याशी, वहिनीशी आणि ताईशी सोबत गप्पा मारेन. मोबाईलवर कितीतरी बोललो तरी समोर बसून गप्पा मारल्यावरच मन भरतं. वहिनी तू पण ये, असं राजू म्हणू लागला. अरे नलिनी आता कपडे धुवेल आणि त्यानंतर तिला दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे. तोपर्यंत तू माझ्यासोबत आणि शुभ्रासोबत गप्पा मार, असं वर्षाताई म्हणू लागल्या. नाही आई, मी आता तुमच्यासोबत बोलणार नाही, कारण मला पार्लरला जायचं आहे. दादाच्या लग्नानंतर मी हेअर कट केला नाही, त्यामुळे मला वेळ लागेल. राजू, तू आईसोबत बस. चल आई, मी पार्लरला जाऊन येते, असं म्हणून शुभ्रा घराबाहेर निघून गेली. अच्छा ठीक आहे आई, मग मी थोडा वेळ झोपून घेतो, कारण प्रवास केल्यामुळे मी थकलो आहे, असं म्हणून राजू झोपायला त्याच्या खोलीत निघून गेला. वर्षाताईचा आवाज ऐकून राजूला जाग आली. अरे बाळा, खाली ये आणि जेवण करून घे. हे ऐकताच राजू खाली आला. तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई आणि बाबा TV पाहत होते. बाबा तसंच जेवण करत होते आणि वहिनी स्वयंपाकघरातून गरम गरम चपात्या आणून देत होती. राजूला पाहून वर्षाताई म्हणाल्या, बाळा ये जेवण कर. अगं नलिनी, राजूसाठी जेवणाचे ताट वाढ. अगं आई, मी स्वतः वाढून घेईन, असं म्हणून राजू स्वयंपाकघरात गेला. अरे राजू, तू बस, तुझ्यासाठी जेवणाचं ताट वाढून आणते, असं नलिनी त्याला म्हणाली. नको वहिनी, हे आमचं लहानपणापासूनचं काम आहे, तू चपात्या बनव, मी जेवण वाढून घेईन. राजू जेवण करायला बसला तेव्हा शुभ्रा पार्लरवरून घरी आली. शुभ्रा आणि आई सासूबाईंना जेवणाचं ताट वाढवून नलिनीने त्यांनाही गरम चपात्या आणून दिल्या. त्यानंतर तिने स्वतः जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर भांडी घासून स्वयंपाकघराची स्वच्छता करण्यात ती व्यस्त झाली. सर्व पाहून राजूला खूप वाईट वाटलं. त्यामुळे तो त्याच्या आईला विचारू लागला, अगं आई, आज भांडी घासणारी बाई आपल्याकडे आली नाही का? त्यावर वर्षाताई म्हणाले, अरे 2 दिवसापासून तिची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे ती येतच नाही. कदाचित तिला व्हायरल झाला आहे, त्यामुळे ती 1 आठवड्यासाठी काम करायला आपल्या घरी येणार नाही. संध्याकाळी नलिनीने सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवला. रात्रीच्या जेवणासाठी तिने मटर पनीरची भाजी, पुलाव व रायता बनवला.
राजू इतक्या उत्साहाने घरी आला होता की वहिनीसोबत बसून गप्पा मारेल, पण तो तेव्हाच गप्पा मारेल ना जेव्हा त्याची वहिनी मोकळी असेल. दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळपासून हाच रुटीन चालू होता. राजू बघत होता की त्याची वहिनी संपूर्ण दिवस काम करत राहायची आणि घरातील इतर सदस्य आरामात बसलेले असायचे. सर्वांजवळ त्यांच्या वस्तू आयत्या मिळत होत्या. त्यामुळे त्याने रात्री सर्वांचं जेवण झाल्यानंतर सर्वांसोबत बोलण्याचा विचार केला. जेव्हा सर्वांचे जेवण झाले तेव्हा राजू स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच ताट धुवू लागला. तेव्हा वर्षाताईंनी त्याला पाहिलं. त्या म्हणाल्या, "अरे बाळा, तू तुझं ताट का धुवत आहेस?" त्यासाठी राजू म्हणाला, "अगं आई, तूनेच शिकवलं होतं ना की ज्या दिवशी भांडी घासणारी बाई येणार नाही त्या दिवशी सर्वजण आपापली भांडी धुवून घ्यायची. पण बाळा, आता नलिनी आहे, त्यामुळे ती सर्वांची भांडी घासेल. तू तुझं ताट तसंच ठेव." त्यावर राजू म्हणाला, "मी हेच पाहत आहे की कोणालाही काहीही करायचं नाही. सर्व काही वहिनीनेच करेल. आई, जेव्हा वहिनी इथे नव्हती तेव्हा घरात आपण सर्वजण मिळून घरातील सर्व कामे करायचो. तू जेव्हाही जेवण बनवायची तेव्हा ताई आणि मी बाबांना गरमागरम चपाती करून आणून द्यायचो. मी, ताई आणि दादा स्वतःच्या चपात्या घेण्यासाठी स्वतः उठून किचनमध्ये येत होतो. आणि जेव्हा ताई मोठी झाली तेव्हा जेवण झाल्यानंतर ती तुझ्यासाठी गरमागरम चपात्या बनवून ताटात वाढायची. बरेचदा दादा चपात्या बनवायचा प्रयत्न करायचा, पण त्याच्याकडून चपाती व्यवस्थित गोल होत नसेल तेव्हा तू म्हणत होती की चपात्या बनव, तुझ्याने होणार नाही. तू भाजी चांगला बनवतोस, त्यामुळे तू भाजी बनवत जा आणि तुझ्या बायकोला चपात्या बनवायला सांग. पण मी आल्यापासून मला सर्व काही उलट घडताना दिसत आहे. वहिनी सर्वांना गरम गरम जेवण वाढून थंड जेवण जेवते. तू पूर्वी कपडे धुवून सुकवायचे आणि ते कपडे शाळेतून आल्यानंतर मी खाली घेऊन यायचो. दादा संध्याकाळचा चहा बनवत असे आणि ताई सकाळी उठून झाडू मारून शाळेत जात होते. ज्या दिवशी भांडी घासणारी बाई येत नव्हती त्यावेळेस आम्ही तिघं भाऊ बहीण आणि बाबा आपापली गोष्टी भांडी स्वतः धुवत असे. अशी सर्व कामं आपण मिळून सर्वजण करत होतो. कधीकधी आमच्यापैकी त्यांच्याकडे अभ्यास करून इतर मोकळा वेळ असायचा तेव्हा कोणी काम आम्ही तिघं तुझ्यासोबत करत असो. पण आता दादा त्याच्या छोट्या छोट्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा वहिनीवर अवलंबून असतो. ताईला सुद्धा तिच्या खोलीत जेवण हवं असतं. वहिनीला मदत करण्याची गोष्ट तर लांबच. नलिनी या सर्व गोष्टी ऐकत होती. तिने राजीवला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची हिंमत झाली नाही. त्यावर वर्षाताई म्हणाल्या, "ज्या प्रकारे मी माझं घर सांभाळलं त्या प्रकारे सुनेने सुद्धा तिचं घर सांभाळायला हवं." "हो आई, घर सांभाळावं लागतं, पण इतर सदस्यांचं काम तिला मदत करणं असतं," असं राजू म्हणाला. त्यावर वर्षाताई म्हणाल्या, "जोपर्यंत तुझे काका आणि आत्याचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत मी माझ्या सासू-सासऱ्यांचं आणि घरातील इतर सदस्यांचे काम करत असायची. आम्ही केव्हाही नलिनीवर कोणत्याही कामाचा दबाव टाकला नाही आणि ती सुद्धा आम्हाला बरं वाईट बोलली नाही. आणि तसंच घरातल्या कामामुळे ती ग्रासली आहे असं कधी बोलली नाही. घरातली कामं तुझी वहिनी करणार नाही तर कोण करणार? आणि जर ती काम करत नसेल तर सुनेची या घरात काय गरज आहे? मग सुने गरजेच्या वेळी काम करण्यासाठी आणलेली असते का? आई, असं नसतं. सुनेची गरज कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी नसते. तशा प्रकारे कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची असते. तशीच वहिनी कधीही काहीही बोलली नाही. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहूनच बोलत आहे. जेव्हा आपलं नवीन घर तयार झालं होतं तेव्हा तू आम्हाला सर्वांना समजावलं होतं की घर सर्वांचे असते, त्यामुळे घरातलं कामसुद्धा सर्वांचंच असतं. जर सर्वजण आपापल्या जबाबदार सांभाळू लागतील तर घर सांभाळणाऱ्या गृहिणीला सुद्धा बरं वाटतं आणि ती अगदी आनंदी आणि निरोगी मनाने घर सांभाळून घेते. जर घरातल्या गृहिणीला तिच्या कामामध्ये मदत केली तर गरजेच्या वेळी काम करताना आपल्याला जड जाणवणार नाही. आई, तू आम्हा सर्वांना जबाबदार बनवलं होतंस, पण आता तू तुझी जबाबदारी विसरून गेली आहेस." त्यावर त्याची आई म्हणाली, "हो बाळा, तुझे काय बोलत आहेस ते बरोबर आहे. मी तुम्हा सर्वांना जबाबदाऱ्या सांभाळण्याचा शिकवलं होतं आणि स्वतःच बेजबाबदार झाली. तीच रूढीवादी सासू बनली जिला काम करणारी सून योग्य वाटते. पण आता यापुढे असं होणार नाही. जसं आधी सर्वजण मिळून मिसळून काम करत होते तसंच आताही होईल." त्यानंतर त्या सुनेला नलिनीला म्हणाल्या, "अगं नलिनी, तू कधीच आमची तक्रार केली नाहीस की तुझी चांगली गोष्ट आहे." हे ऐकताच नलिनीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
तिने आनंदाने तिच्या सासूला मिठी मारली. त्यानंतर ते राजूला म्हणाले, अरे राजू, तू माझ्यासाठी जे काय केलंस आणि जे काही विचार केला त्यासाठी धन्यवाद. मित्रांनो, बऱ्याच घरात असं काही सून आल्यानंतर सर्व जबाबदाऱ्या तिच्यावर ढकलल्या जातात आणि सून मात्र कधी कधी कोणालाही काहीही न बोलता सर्व गोष्टी गुपचूपपणे सहन करत असते. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.